आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर विलासजी डांगरे दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाच्या या आनंददायी उद्घाटन सोहळ्यात मी बाळ कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी आणि सभागृहात उपस्थित सर्व तमाम रसिक बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक असं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशाचे लोकप्रिय आणि लोकमान्य नेते जितेंद्रजींना मराठी छान बोलता येतो सर, काही प्रॉब्लम नहीं आधा हिंदी आधा मराठी हो जाएगा। इकरार में शब्दों की अहमियत नहीं होती। जितेंद्र जी, आप कौन सी जुबान में बात करते हो इसका कोई माने नहीं, लेकिन जो जुबान में आप बात करते हो उसमें आदमियत है कि नहीं, इंसानियत है कि नहीं, प्यार है कि नहीं, मोहब्बत है कि नहीं, ये सबसे बड़ी बात होती है। इकरार में शब्दों की अहमियत नहीं होती, दिल के जज्बात की कोई आहट नहीं होती। अरे धड़कन बयां कर देती है दिल की हर दास्तां, मोहब्बत लफ्जों की मोहताज नहीं होती। तर या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये या देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तिसरा महोत्सव आपण नागपूर नगरीमध्ये साजरा करत आहोत। ज्या माणसाला हात नव्हते त्या माणसाला नितीनजींनी हात दिले, ज्या माणसाला पाय नव्हता त्या माणसाला नितीनजींनी पाय दिला, ज्या हृदय रुग्णांचं ऑपरेशन व्हायचं होतं, हजारो अशा रुग्णांचं ऑपरेशन नितीनजींनी आपल्या पुढे केलं। आणि या समाजामध्ये जे जे काही पावन आहे, जे जे काही पवित्र आहे, जे जे काही अनुकरणीय आहे, जे काही आचरणीय आहे, जे काही वंदनीय आहे, जे काही पूजनीय आहे, अशा सगळ्यांची पूजा आपण बांधली पाहिजे। या पावन आणि पवित्र भावनेतून नितीनजी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आहेत। मी जितेंद्रजींना आवर्जून सांगू इच्छितो कि जितेंद्रजी, ये जो खासदार सांस्कृतिक महोत्सव है ये सिर्फ मनोरंजन के लिए नहीं है, इसमें प्रबोधन भी है। और ये जो लोग आपके सामने सब जन सैलाब आपको दिख रहा है, ये ज्येष्ठ नागरिक महोत्सव है, ये वृद्ध नागरिक महोत्सव नहीं है। जो लोग ज्येष्ठ होते हैं वो लोगों को आधार देते हैं और जो वृद्ध होते हैं वो आधार लेते हैं। तो एक बात जिंदगी में ख्याल रखो दोस्तों, आप 80 साल के हो सकते हो, 75 साल के हो सकते हो, दत्ता भाऊ भी 90 ऐसा नहीं होता। आदमी को जिंदा दिल होना भी बहुत जरूरी है। सांस लेना कोई सबूत नहीं। अरे भी ठीक नहीं। तर या महोत्सवामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे। अनेक रुग्णांसाठी नितीनजींनी अतिशय कमी पैशामध्ये, म्हणजे खासगी दवाखान्यामध्ये ज्या उपचाराला 15-15, 20-20, 30-30 हजार रुपये लागतात, हे उपचार गोरगरीब माणसांना केवळ 200-400 रुपयात, 500 रुपयात, 1000 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम केलंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण ब्रह्म योजना नावाची अति सुंदर अशी योजना, मैं जितेंद्र जी को बताना चाहता हूँ कि पूर्ण ब्रह्म नाम की जो योजना है, ये जो वृद्धाश्रम में जो लोग रहते हैं, इसमें का कोई भी आदमी रात को भूखा ना रहे, इसके लिए जो भी अनाज लगता है, ये सारी अनाज की व्यवस्था आदरणीय नितिन जी ने, ये ज्येष्ठ प्रतिष्ठान की ओर से आदरणीय तबो मेघे के मार्गदर्शन में हमने पूरी कर दी है। 4 बसेस हमने इसमें इसलिए रखे हैं कि अब ये उम्र में ऐसा होता है कि लोगों को कोई भगवान का दर्शन लेना है, कोई मंदिर जाना है, कोई और कुछ करना है,
तो नितिन जी ने 4 बसेस ऐसे उपलब्ध कर दिए हैं कि निःशुल्क विदर्भ के जो भी अच्छे अच्छे देवस्थान है, ये सब देवस्थान में भगवान के चरणों में नमन करने के लिए ये सब लोग वहाँ जाते हैं। संगीत के कार्यक्रम है, प्रबोधन के कार्यक्रम है। नितिन जी ने सिर्फ रास्ते नहीं बनाए, सिर्फ टनल नहीं बनाए, सिर्फ फ्लाईओवर नहीं बनाए, नितिन जी ने लोगों का दिल जोड़ने का भी काम इसमें किया है। इसी महोत्सव में आप आए, बहुत खुशी की बात है। तो आज के इसका स्वागत समारोह की हमसे आज इसकी अपनी शुरुआत करते हैं। आज के समारंभ के सम्मानीय प्रमुख अतिथि फिल्म इंडस्ट्रीज के एक बहुत बड़े कलाकार जिनको सारी दुनिया जानती है, वो आदरणीय जितेंद्र जी का स्वागत आदरणीय नितिन जी गडकरी करेंगे। ऐसा मैं उनसे नम्र निवेदन करता हूँ। आदरणीय नितिन जी गडकरी। खासदार, ज्येष्ठ नागरिक महोत्सवाच्या निमित्ताने या सभागृहामध्ये उपस्थित भारताचे थोर लोकनेते आदरणीय आणि आमचे परम मित्र नितीनजी गडकरी आजच्या कार्यक्रमात उपस्थित आदरणीय दत्ताभाऊ मेघे आणि विशेषत्वाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित लोकप्रिय जनमानसाचे चाहते फिल्म स्टार आदरणीय जितेंद्रजी आणि माझ्या समोर बसलेल्या असंख्य माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला सत्कार समारंभात उपस्थित राहण्याचा आदेश माननीय नितीनजींनी केला आणि मी इथे उपस्थित झालो आहे। मित्रांनो, हा जो पद्मश्री पुरस्कार मला दिला गेला याचे खरे वाटेकरी आपण आहात, जनता जनार्दन आहे। हे मला सांगताना अजिबात संकोच होत नाही आहे, अजिबात कारण हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे या पुरस्काराचा मी निश्चितपणे वाटेकरी आहे। मी आयुष्यामध्ये ज्या वेळेला असं ठरवलं की आपल्याला लोक मानसामध्ये काम करून, जनमानसामध्ये काम करून, मी ज्या वेळेला आपल्या जनमानसांना मिळत असलेली वैद्यकीय सेवा ही किती अपुरी आहे आणि ती अपुरी व्यवस्था
जनसामान्यापर्यंत कशी पोहोचत नाही. केवळ पैसे नाहीत म्हणून तो ती सेवा घेऊ शकत नाही, अशी अवस्था असताना माझ्या मनाने हे ठरवलं की मी वैद्यकीय क्षेत्रात जाऊनच काम करावं आणि जनसामान्याची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध व्हावी, ही परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी ती पूर्ण केली. मित्रांनो, मला सांगताना आनंद होतो. म्हणालो, मी अशा प्रकारच्या कामासाठी जातो आहे आणि हे काम माझ्या हातून चांगलं व्हावं, चांगल्या पद्धतीने व्हावं आणि या कामामध्ये मी यशस्वी व्हावं, हा आशीर्वाद घेण्यासाठी मी आपल्याला मी आलेलो आहे. त्यावेळेला त्यांनी जे दुःख व्यक्त केलं, त्यांनी वेदना व्यक्त केल्या की आजही 75 वर्षाच्या आपल्या स्वातंत्र्यानंतर इथल्या गरीब माणसाला केवळ पैशामुळे किंवा इतर गोष्टी त्याला उपलब्ध होत नसल्यामुळे तो वैद्यकीय सेवेपासून दूर राहतो आणि ही पोकळी भरून काढण्याची आवश्यकता आहे हे समजून तू या कामात राहावं आणि हे म्हणजे हेच काम करावं असा आशीर्वाद त्यांनी दिला आणि म्हणून मी या सेवेच्या कामामध्ये उपस्थित झालो. आज हे काम करत असताना जगता जगता जगावे, करता करता करावे, आपले काम तर सर्वच करतात, गरिबांचे आसू पुसून पाहावे, हा जीवनातला मंत्र मी स्वीकार केला. या मंत्राच्या आधारे चालण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यात स्वतःला यशस्वी समजत नाही, पण मी याच्यामध्ये निश्चितपणे विजय मिळवला असं म्हणताना मला कोणताही संकोच होत नाही. हे कर्म करत असताना अनेक अडचणी, अनेक संकट उभी राहिली. ही संकट कशी दूर करता येतील याची ही वाटचाल मी सातत्याने शोधत होतो. अनेक दुःखाचे, कष्टाचे प्रसंग निर्माण होत होते, पण परमेश्वर त्याला साक्षी आहे. परमेश्वराच्या चरणावर डोकं ठेवून आमचे गुरुदेव रामकृष्ण देव यांचा आशीर्वाद घेऊन मी या कामात लागलो आणि हे सारे संकट दूर झालेत असं कोणीतरी म्हटलं आहे.
कि अंधकार कितना भी हो सूरज कभी न हारा, हम युग का निर्माण करेंगे यही संकल्प हमारा. अशा प्रकारचा संकल्प माझ्या जीवनामध्ये समर्पित भावनेने निर्माण झाला आणि ते पूर्ण करण्यामध्ये माझ्या समोर बसलेल्या जनता जनार्दनाचं योगदान याच्यामध्ये राहिलेलं आहे, सहकार्य राहिलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या जनता जनार्दनाचे मनापासून आभार मानतो. आज जो काही पुरस्कार मला मिळाला, पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, या पुरस्काराचे माझ्या परिवारासहित, माझ्या मित्रांच्या सहित जे माझे परममित्र आहेत, नितीनजी गडकरी, या सर्वांच्या सहित या पुरस्काराचे हे सर्व वाटेकरी आहेत. त्यामुळे हा पुरस्कार मी माझ्या जनता जनार्दनाला समर्पित करत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित झालात आणि मला आपले आशीर्वाद प्राप्त झालेत हे लक्षात घेऊन मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षांपासून आपण हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करत आहोत, ते या देशाचे नेते माननीय नामदार नितीनजी गडकरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय नामदार नितीनजी गडकरी. आजच्या मंचावर उपस्थित भारतीय चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार की ज्यांनी आज भारतीय चित्रपटसृष्टी ज्यांचं नाव विसरू शकत नाही असे लोकप्रिय अभिनेते आदरणीय जितेंद्रजी, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि ज्यांच्या आग्रहामुळे आपण ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाचं बद्दलची कल्पना ज्यांनी मांडली आणि सातत्याने अनेक नवीन कल्पना सुचवल्या असे आपले ज्येष्ठ नेते आदरणीय दत्ताभाऊ मेघे, मंचावर उपस्थित आपले सर्व पदाधिकारीगण, विशेष रूपाने नागपूरलाच नाही, विदर्भालाच नाही तर महाराष्ट्र आणि देशाला अभिमान असणारे होमिओपॅथीमधील ज्यांचं कार्य आपण सगळेजण परिचित आहोत, ज्यांनी लाखो रुग्णांना त्यांच्या जीवनामध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन करून औषधं देऊन त्यांचं जीवन त्यांनी चांगलं केलं, असे आपल्या सगळ्यांचे आवडते माझे मित्र, परममित्र आदरणीय डॉक्टर विलास डांगरे यांना आपण पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने गौरवान्वित केलं. आपण आज त्यांचाही सत्कार करतो आहे. माझे मित्र शकील सैफीजी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व या ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी झालेले आदरणीय ज्येष्ठ नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे 2023 साली आपण ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केली. हे महोत्सवाचं 3रं वर्ष आहे. या आपल्या महोत्सवामध्ये विशेष रूपाने ज्येष्ठ नागरिकांचं मनोरंजन व्हावं,
त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी, त्यांचं आयुष्य सुखमय व्हावं आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात योगदान द्यावं. घरातले कधी चांगले कधी वाईट प्रसंग घरामध्ये असतात. माणूस जोपर्यंत काम करत असतो त्याचं महत्त्व असतं, पण ज्यावेळी तो मुख्य प्रवाहापासून दूर होतो, नोकरीपासून निवृत्त होतो, व्यवसायामध्ये राहत नाही, प्रॅक्टिसमधून निवृत्त होतो आणि एकाकीपणे जेव्हा जगत असतो, तेव्हा घरातले सगळे तरुण मंडळी लहान मंडळी आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यावेळी मात्र त्याच्या मनामध्ये असं वाटतं की आता मी एकटा आहे, आता मी काय करू. अशा प्रकारची भावना जेव्हा अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते, तेव्हा दत्ताभाऊंच्या मनामध्ये ही कल्पना आली की अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये या वयाच्या याच्यामध्ये जी निराशा येते, निगेटिव्हिटी येते, त्या सगळ्यांच्या जीवनात आनंद कसा फुलवता येईल, या प्रेरणेतून आपण या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची स्थापना केली आणि यातून अनेक कार्यक्रम घेतले. मला आनंद आहे, आपण यावेळी क्रीडा महोत्सव घेतला, खासदार क्रीडा महोत्सव. 80,000 खेळाडूंनी भाग घेतला. जवळपास 1.5 कोटी रुपयाची आपण बक्षिसं वाटली. 6,000 तर पंच होती आणि 69 खेळ होते आणि 225 मैदानावर लाखो लोकांनी खेळाचा आनंद घेतला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता जी स्पर्धा आयोजित झाली होती त्यामध्ये 83-84 पर्यंतचे आणि जवळपास 55 पासून अशा जवळपास 5,000 ज्येष्ठ नागरिकांनी विविध खेळांमध्ये भाग घेतला. मला आपण मागच्या वेळी प्रयत्न केला होता की आपल्यातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचाही पण आपण सत्कार तर करतोच, पण विशेष रूपाने त्यामध्ये कोणी गायक आहे, कोणी संगीताचं नियोजन करू शकतो, कोणी कवी आहे, कोणी लेखक आहे, त्यांनाही पण आपण कसं प्रोत्साहन देता येईल, या सगळ्या याच्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांना अनेक लोकांना बोलवलं, त्यांची कार्यक्रम घेतली. विशेषतः नितीन मुकेश यांच्या जुन्या काळातल्या त्यांच्या गाण्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला. अनुप जलोटांच्या भजनाचा आनंद घेतला. शेखर सेन यांचा अभिनय संपन्न एकपात्री कार्यक्रम आपण बघितला. आपल्या कबीरदासांचे शिवा चौधरींनी त्या ठिकाणी गायलेली भजनं आपण सगळ्यांनी ऐकली. कोकण कन्या बँड, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक महेश काळे, अशा अनेक लोकांना आपण बोलावलं आणि आजही पण आपल्या याच्याकरता अतिशय उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. उद्या आपल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पण येणार आहेत. हाही अतिशय उत्तम योगायोग आहे आणि त्यामुळे या महोत्सवाचं जे उद्घाटन आज झालं त्याला आदरणीय जितेंद्रजी उपस्थित आहेत. याबद्दल ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी जितेंद्रजींचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. ज्यावेळी आम्ही त्यांना निमंत्रित केलं ते आलेत आणि त्यांच्या आज मार्गदर्शनातून, त्यांच्या जीवनातल्या अनुभवातून आपल्यालाही पण बऱ्याच गोष्टींची प्रेरणा निश्चितपणे मिळेल असा मला विश्वास आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये जम्पिंग जॅक या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले आपले अभिनेते जितेंद्रजी उपस्थित आहेत. तसंच यावेळी आपल्या यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्डधारक समीर यांचा हिट्स ऑफ समीर अंजान हा कार्यक्रमाचा आनंद देखील आपण घेणार आहोत. 2 दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये दिल, आशिकी, साजन यासारख्या सुपरहिट चित्रपटाचे गीत लिहिणाऱ्या समीर यांच्याकडून सुपरहिट गानों की कहाणी समीर अंजान की जुबानी ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. मी एकदा एक सिनेमा बघितला होता जी टेलिफिल्मचा, फिर तेरी कहानी याद आएगी. त्याच्यामध्ये समीर यांचं गीत होतं, आने वाला कल एक सपना है, गुजरा हुआ कल बसा पना है, हम गुजरे हुए कल में रहते हैं, यादों के सब जुगनू जंगल में होते हैं.
महेश भट यांचा तो सिनेमा होता आणि याच्यातलं अतिशय सुंदर गीत आहे जीवनाचा यथार्थ आणि जीवनाचा यथार्थातून शिकून आपण कसं चालावं याचं शिकवणारं हे गीत होतं। आने वाला कल एक सपना है, गुजरा हुआ कल बस अपना है, हम गुजरे हुए कल में रहते हैं, यादों के सब जुगनू जंगल में होते हैं। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कधी उजेड असतो, कधी अंधार असतो, कधी आनंद असतो, कधी दुःख असतं, कधी आशा अपेक्षा असतात, कधी निराशा असतात, कधी आपल्याला आनंदाचे क्षण असतात, कधी दुःखाचे क्षण असतात। परिस्थिती कशी असली तरी आपण चालत राहिलं पाहिजे आणि जीवनाचा आनंद घेत घेत जगत राहिलं पाहिजे। देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं आणि शेवटी देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात मागावे, असं जी कविता आहे तसंच आपलं जीवन आहे। आणि या जीवनामध्ये पुन्हा एकदा आपण स्वतः तर आनंदी राहूच, पण आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांनाही आनंदी करू म्हणून आपल्या प्रतिष्ठाननी 4 इलेक्ट्रिक बस घेतलेल्या आहेत आणि या इलेक्ट्रिक बस आतापर्यंत 90,000 ज्येष्ठ नागरिकांना आपण शेगाव, आता अंबोरा, रामटेक खिंडसी, धापेवाडा आदासा आणि आता माहूर अशा यात्रा घडवून आता मध्य प्रदेशमध्ये परवा मला सांगितलं कुठेतरी बेडाघाटलाही पण झाला आणि आता परवाच मी बोललो आहे 4 बसेस कमी पडतात, अजून 4 इलेक्ट्रिकच्या बसेस आपल्या ताफ्यात ॲड करून आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता निःशुल्क। जितेंद्र जी, हम इनसे कोई पैसा नहीं लेते, 1 रुपया नहीं लेते, फुकट में जाते हैं सब लोग। और ये तिथे फक्त जेवणाची खाण्याची पुरती व्यवस्था करावी लागते। आपल्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या या सगळ्या संघटनेचे आधारस्तंभ राजू मिश्रा हेच फक्त आजच्या कार्यक्रमात स्टेजवर नाही आहे, बहुतेक कार्यक्रमात आले आहेत, ते आले आहेत ना, नाही आले यावेळी, त्यांचं जरा वॉलचं हार्टचं ऑपरेशन झालं तेवढीच फक्त कमी आहे, पण राजूजी सातत्याने या सगळ्या कार्यक्रमामध्ये असतात आणि ते स्वतः उत्तम पत्रकार साहित्यिक असल्यामुळे अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो। आता आपण रेडिसनच्या बाजूला महानगरपालिकेकडनं एक कमर्शियल लँड लीजवर 30 वर्षाकरता आपल्याला मिळालेली आहे। तिथे क्रीडा महोत्सव समिती, सांस्कृतिक महोत्सव समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आणि या सगळ्यांच्या मिळून एक 7 मजली मोठी बिल्डिंग आणि खाली ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबलचा बाजार असा आपण त्या ठिकाणी करणार आहे। तिथे मोठा हॉल करणार आहे, आपल्या सगळ्यांचे ऑफिसेस राहणार आहे आणि तो हॉल ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व कार्यक्रमाकरता निःशुल्क देण्याची आमची इच्छा आहे। त्या हॉलमधून आपल्याला संगीत, नृत्य, नाटक याची कोणाला तालीम करायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल तरी त्याही कामाकरता आपण तो निःशुल्क देणार आहे। एअर कंडिशन हॉल आहे आणि जेणेकरून आपल्या इथल्या लोकांनी कलेचा, साहित्याचा, कवितांचा, खेळांचा आनंद घ्यावा आणि आपल्याला मिळणारं हे अनमोल जीवन आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे, हा यावच्चंद्र दिवा करू असा नियम आहे, याला कोणी अपवाद नाही। आणि त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या जीवनाचा आनंद अजून वाढावा त्याकरता हे काम सुरू झालं। आपण अनेक मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं, ज्येष्ठांचे विविध प्रकारची निःशुल्क तपासणी केली, लाखो लोकांना आपण चष्मे दिले, हजारो लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स केले, अनेक लोकांना हातपाय असतील त्यांना आपण नव्हते त्यांना लावून दिले, ई रिक्षा, आपल्या ट्रायसिकल दिल्या। आपण नेहमी प्रत्येकाच्या जीवनात, दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल असा प्रयत्न केला। कानाने ऐकू येत नाही म्हणून आपण अनेक लोकांना ते एवढं महागाचं यंत्र फुकट दिलं की त्यांना ऐकता आलं पाहिजे। एवढंच नाही, या सगळ्या शिबिरातून आपण ही मदत केली आणि आता तर आपण कमाल टॉकीज चौकात एक मोठी बिल्डिंग बांधून पूर्ण केलेली आहे आणि समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, गरीब आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना MRI, CT स्कॅन, आपण MRI
डॉक्टर 12,000 रुपये घेतात, आपण 800 रुपयात MRI करून देणार आहे. CT स्कॅनला 6,000 रुपये लागतात, 8,000 रुपये लागतात, आपण 600 रुपयात CT स्कॅन देणार आहे. पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी करता 8,000 10,000 लागतील, एवढ्या टेस्टिंग 200 रुपयात देणार आहे. डायलिसिस 100 रुपयात करून देणार आहे. एक्सरे 50 रुपयात काढून देणार आहे. आणि सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची पण काळजी आपण नेहमी घेतली. शिवाय राजूजींनी पूर्ण ब्रह्म योजनेद्वारे वृद्धाश्रमांना वर्षभर आपण मोफत धान्य वाटप केलं. आणि धापेवाड्याला आपण अन्नपूर्णा नावाचं रेस्टॉरंट आदासाला सुरू केलं आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये आपले जेव्हा तिथे जातात त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होते, पुरणपोळीपासून सगळी, आणि कॉस्ट प्राईजवर सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्या जेवणाचा आनंद मिळतो. आणि रोज आपण आदाशाच्या वृद्धाश्रमामध्ये 150 लोकांना नाश्ता आणि चहा फुकट देऊन त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या योजना आणि काम जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे होत आहे. आणि आज आपण डॉक्टर विलास डांगरे आणि सुधीर पाठक या दोघांचा सत्कार करणार होतो. बहुतेक सुधीर पाठक येऊ शकले नाही, उद्या करणार आहे. आणि आज विलास डांगरे या ठिकाणी आले. त्यांनी पण आपलं आयुष्य समाजाकरता एक निस्पृह निस्वार्थी समर्पित डॉक्टर म्हणून दिलं. विवेकानंदजी आणि रामकृष्ण मिशन यांचे ते अतिशय निस्सीम भक्त आहेत. आणि गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असं समजून त्यांनी सातत्याने काम केलं. माझे अतिशय जवळचे पारिवारिक मित्र आहेत. आणि त्यांचा आज भारत सरकारने पद्मश्री देऊन सत्कार केला. आणि म्हणून आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आज तेही एक ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना हा जो बहुमूल्य पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आदरणीय दत्ताभाऊंनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. कॉर्डलेस देशाचे नेते, आपल्या सर्वांचे नेते नितीन गडकरी, जितेंद्रजी जे माझे 40 वर्षापूर्वीचे मित्र होते, परंतु मग सध्या मुंबईला राहत नसल्यामुळं त्यांची बऱ्याच वर्षानंतर आज भेट झाली. ते अभिनेते जितेंद्रजी, डॉक्टर विलास डांगरेजी आणि मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सर्व बंधू आणि भगिनी. नितीनजी सारखा नेता मी देशात कुणी पाहिला नाही. मी 20 वर्ष खासदार 20 वर्ष खासदार होतो. लोकसभेचा 3 ठिकाणून लोकांनी निवडून दिलं, राज्यसभेत होतो. परंतु नितीनजीचा जो अभ्यास आहे, प्रत्येक घराघरामध्ये नितीनजीचं नाव आहे. कारण प्रत्येक घराची लोकांची काळजी ते जीवनभर घेत आले. त्यांचे माझे अनेक वर्षापासूनचे संबंध आहे. नितीनजीसारखा आज देशामध्ये सर्वात चांगलं काम नितीनजी करतात, लोकांचं करतात. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं नितीनजींना नागपूर शहरातून कायमचा जो सपोर्ट मिळतो तो ते जे काम करतात त्या सर्व कामामध्ये प्रत्येक मित्र असो गरीब दुःखी कष्टी या लोकांना मदत करतात. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. नितीनजींनी आपल्या भाषणामध्ये सर्व काही खुलासा केला. मी सर्वांचं अभिनंदन मनापासून करतो आणि नितीनजींना आयुष्यभर पुढचं साथ द्यावा. राजकारण असो समाजकारण, विशेषतः ते समाजकारणामध्ये जास्त लक्ष देतात. मी अनेक नेते पाहिले, परंतु नितीनजीसारखा देशात पहिला खासदार, पहिला लोकप्रतिनिधी आहे जो लोकांची प्रत्येक घरात काळजी घेतो. आणि जेव्हा राजकीय प्रश्न निर्माण होता तेव्हा नितीनजीला भरघोस मतं मिळतात हे आपण अनेक वेळा बघितलं आहे. पुढचे अनेक वर्ष ते प्रत्येक घरामध्ये त्यांचं जे प्रेम आहे, जे सहकार्य आहे
जे सामाजिक काम आहे त्याची जाणीव नागपुरातल्या प्रत्येक घरामधल्या लोकांना आज आहे आणि म्हणून त्यांनी देशामध्ये ते काम केलं, देशात केलं, राज्यात केलं. त्यांनी पहिल्यांदा सर्व रोड नीट केले, जाण्या येण्याची व्यवस्था केली. आज रोड ॲक्सिडेंट होता. माझी त्यांना विनंती आहे की ॲक्सिडेंट कसे कमी होईल ते बघावं, कारण रोड बातमी असते ॲक्सिडेंटनी या ठिकाणी मृत्यू झाला. त्याच्यासाठी जर काही विशेष करायचं असेल तर त्यांनी करावं. आम्ही सर्व लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या. नितीनजींना मी मनापासून आयुष्यभरासाठी शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये सहकार्य करावं, देण्याचं काम करावं, घेण्याचं काम करता देण्याचं करावं. मी माझ्या परीनं जेवढं शक्य आहे माझे सर्व मित्रमंडळी सहकारी. आज मी राजकारणात सक्रिय राहत नाही कारण 90 वर्षाचं वय आहे, त्याच्यामुळे मला राजकारण जमत नाही. समाजकारण आयुष्यभर करून लोकांना मदत करावी या भावनेत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आम्ही काढलेलं आहे. त्याला आपण सर्वांनी मदत करावी ही विनंती. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद दत्तभाऊ. आणि इकडे येतो. यानंतर या सभागृहामध्ये जी रसिक मंडळी बसली आहे त्यांच्या तारुण्याचा जो काळ होता त्या काळामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर ज्या माणसानं सकस अशा अभिनयानं कोट्यावधी माणसांची मनं जिंकली आणि 200पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये यांनी अतिशय सकस असा अभिनय सादर केला, ते भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीचे एक गोड स्वप्न असणाऱ्या आदरणीय जितेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय जितेंद्रजी. आप सबको मेरा जितेंद्र का प्यार भरा नमस्कार. मुझे 2 दिन पहले कहा गया कि गडकरी साहब ने आपको याद किया है. कोई और भी होता तो शायद कुछ बहाना बना देता, लेकिन गडकरी साहब, ऐसा नहीं कि मैं इनको रोज मिलता हूं, पर इनके बारे में रोज सुनता हूं. ये कोई काम किसी को यूं ही नहीं देता है. ये इतने सालों से हमारे रोड मिनिस्टर हैं, ऐसे ही नहीं है. इन्होंने कितना काम किया है आपको अंदाजा नहीं होगा, किसी को पता भी नहीं होगा, और ये बताते भी नहीं है किसी को ज़्यादा. जिनको जो मालूम है वही मालूम है, पर लेकिन मैं जानता हूँ इन्होंने इतना नेक काम किया है, इतना दिल से काम किया है, तभी तो आज तक ये इसी पद पे बैठे हैं और लोग इनकी वाह वाह कर रहे हैं. इनको मालूम भी नहीं होगा. एक तो इनके काम की बात हो गई, दूसरा मैं इनको बहुत सालों से जानता हूँ. बहुत सज्जन और बहुत नेक इंसान है. मुझे बहुत खुशी है इन्होंने मुझे बुलाया आज नागपुर में और मुझे यहाँ आने का मौका मिला. मैं नागपुर बहुत सालों से आ रहा हूँ, 40-45 सालों से आ रहा हूँ. और मैं इतना ही कहूँगा, एक छोटा सा शेर है, पूरी बात करने से वो शेर में समझ में आ जाएगी. नागपुर के लोगों से मिलकर हद से ज्यादा प्यार मिला. हर शख्स यहाँ अपना सा लगे, जैसे कोई यार, बिछड़ा यार मिला. अभी मुझे भाषण देना तो आता नहीं है. जाते जाते एक घिसा पीटा पुराना शेर है,
आपके प्यार में है, वो फेंक देता हूं आपकी तरफ। फेंकूं? वो शेर ऐसे है, दिल की हस्ती बिखर गई होती, रूह के जख्म भर गए होते, जिंदगी आपकी नवाजिश है, वरना हम कब के मर गए होते। धन्यवाद। सर मराठीत एखादं वाक्य बोला ना. आधी माझा ऐका. मला कॅमेरा, मी पूर्वी कॅमेऱ्याच्या पुढे पुष्कळ बोललोय, पण मला माईक दिला तर मी टरकतो. माईक दिलं तर आमचे पॉलिटिशियन चांगलं बोलतात, पण आम्ही ॲक्टरांना माईक दिल्यानंतर आम्हाला बोलायला येत नाही. पण मला इतकंच सांगायचं आहे, मी बाय बर्थ महाराष्ट्रीयन आहे. जन्म माझा अमृतसरमध्ये झाला, पण जेव्हा मी 15 दिवसाचा होतो, माझी आई मला डिलिव्हर केलं अमृतसरमध्ये. त्यानंतर मी मुंबईत गिरगावात आणून राहिलो आहे. माझ्या खायचं प्यायचं बोलायचं जे काय माझ्या अंगात आहे, जे काय मी आहे, इज मोर महाराष्ट्रीयन दॅन एनिथिंग एल्स. मी जीवनाचे पहिले 18 वर्ष गिरगावात राहिलो. एका खोलीत, लहान खोली होती. सगळ्यांना माहीत आहे, मी पुष्कळ वेळा बोललो आहे हे सगळं. पण असं आहे, आमच्या 4 माळ्याची बिल्डिंग होती आणि प्रत्येक माळ्यावर 20 खोल्या, म्हणजे किती 20 फॅमिली प्रत्येक माळ्यावर, आणि टोटल 80 फॅमिलीज. पण मला असं वाटायचं की ती एकच फॅमिली आहे, इतकं प्रेम होतं. आता मुंबईत मी ज्या बंगल्यामध्ये राहतो, माझ्या बाजूचा बंगला, मी तिथे 35 वर्षापासून राहतोय. मला माहीत नाही माझ्या बाजूला कोण राहतोय. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, जे पहिले 18 वर्ष मी गिरगावात काढले, ते आता मी 83 वर्षाचा आहे, 83. माझं असं आहे, मला असं वाटतं, जे मी ते 18 वर्ष माझे जे होते, त्यात मनात जितकं सकून, जितकं प्रेम, जितकं शांतता, जितकं चांगलं मनाला वाटायचं, लहान लहान गोष्टीचं भयंकर आनंद यायचा, ते सगळं गेलं आता मोठ्या गोष्टी, मोठ्या वस्तू, मोठं काम, त्यात इतका आनंद नाही जो आनंद मला त्यावेळी मिळाला होता. थँक्यू फॉर एव्हरी. मी इतकंच म्हणू शकतो, मी ॲक्टर, मी एक्स्ट्रा होतो, ज्युनियर आर्टिस्ट होतो. मी ॲक्टर फिल्म इंडस्ट्रीमध्ये ह्यासाठी झालो कारण मला मराठी बोलायला यायचं. शांताराम बापूंना कौतुक वाटायचं का हा पंजाबी मुलगा मराठी इतकी चांगली कशी बोलतो. दॅट वॉज माय स्टार्टिंग पॉईंट विथ शांतारामजी, बिकॉज आय वॉज एन एक्स्ट्रा इन दिस फिल्म. सो ही पिक्ड मी अप बिकॉज आय न्यू मराठी. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद जितेंद्रजी. आपण तर आमच्यापेक्षा सुद्धा छान मराठी बोलता. गीत गाया पत्थरोने या चित्रपटांमधून ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आगमन केलं होतं, मस्त बहारों का मैं आशिक मैं जो चाहे यार करू, ते गाणं मी सर्व सन्माननीय प्रमुख अतिथींना नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया समोर स्थानापन्न व्हावं
आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये आपण आजच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजच्या समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय जितेंद्रजी यांचे मनपूर्वक आभार. ते आले, त्यांनी आपल्याशी अतिशय सुंदर अशी हितगुज साधली, अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. त्या सर्वांचे आभार मानतो आणि अवघ्या 5 मिनिटात आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.